हाय कर सगळ्यांना हाय। तर काव्याचा स्पेशल पराठा तयार होतो। हा बघा किती मस्त पराठा झाला। काव्या पटकन जा। ती माझ्यामुळे थोडी नाही जा। नालकांड टाकल्यास का ना पोरांचे लग्न होऊन जाते। मित्रांनो स्वागत आहे तुमचे नाशिकचे गोसावी या YouTube चॅनलवर। येतोय का? नाही कपडे नाही घालायचे तुला? थंडी वाजते बाळा। चल चल शोना चू चल। हा बघा अन्वित रेडी झाला आहे। हाय कर सगळ्यांना हाय हाय। जेवले का विचार? नाश्ता केला तुम्ही? बोल नाश्ता नाश्ता। आज मी काव्याला टिफिनला पालक पराठे देणार आहे। तर मी आज पालक पराठे करते आणि पालकाचे पराठे सगळ्यांना आवडतात। आज मी करणार आहे आणि काव्या 12 वाजता स्कूलला जाते तर मग मी तिला आता पराठेच करून देणार आहे। काव्याचे पण खूप फेवरेट आहे पराठे। तर आपण चला बनवूया पराठे। पालक पराठ्यासाठी मी लसूण घेतला आहे, ओवा घेतला आहे, जिरे घेतले आहे आणि मिरची घेतली आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि पालक घेतली आहे। पालक धुवून घेतले आहे मस्त आणि कोथिंबीर पण धुवून घेतली आहे। तर मी पालक आणि कोथिंबीर दोन्ही वाटून घेईल मिक्सर मध्ये आणि त्याचे पराठे करणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं, मिरची आणि जिरे असं टाकलं आहे। आता हे मी याची पेस्ट करून घेईल आणि ही कोथिंबीर आणि पालकची पेस्ट आहे त्यामध्ये आपण ओवा टाकून देऊया। हे बघा यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, थोडं डाळीचं पीठ टाकूया। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया। यामध्ये मी पाणी नाही टाकत आहे। पहिले जेवढं म्हणजे आपण कोथिंबीर आणि पालकाचं जेवढं पेस्ट आहे त्याच्यामध्ये जेवढं मळता येईल तेवढं मळायचं, नंतर जेवढं लागेल तसं पाणी टाकायचं। नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं। हे बघा मी छानपैकी मळून घेतलं आहे पीठ। हे बघा छानपैकी मी मळून घेतला आहे। मी घट्टच मळले कारण मी लाटून करणार आहे आणि जर मी थोडं पातळ मळलं असतं तर मग ते जसं जसं मुरेल तसं अजून जरा पातळ झालं असतं, त्यामुळे मी थोडंसं घट्टच मळलं आहे। हे बघा अशा प्रकारे पीठ मळून झालं आहे। मी तवा इकडे ठेवला आहे तापायला। आता मी काव्यासाठी पराठा बनवेल। तर काव्याचा स्पेशल पराठा तयार होतोय आता। हा झालाय तयार पालकाचा पराठा। तर आपण थोडंसं तेल टाकूया पहिले तव्यावरती, कारण की ते चिटकणार नाही खाली। हे बघा पालकाचा पराठा मी टाकला आहे भाजायला। आपण मस्तपैकी भाजून घेऊया। तर वरतून पण तेल टाकूया आपण थोडंसं। बघा छानपैकी भाजला आहे। बाजू भाजून घेऊया आपण आता। हे बघा छानपैकी भाजला आहे, कलर बघा किती छान आला आहे। आपण आता दुसरी बाजू भाजून घेऊया। काव्याला करेपर्यंत ती शांत नाही बसू शकत, तर ते आता विचारायला आली की पालक पराठा झाला का। हा बघा किती मस्त पराठा झाला।
हे बघा काव्याचा टिफिन रेडी झाला आहे. तिला मी डब्यामध्ये सॉस दिला आहे. तिला सॉस आणि पराठा खूप आवडतो त्यामुळे मी सॉस आणि पराठा दिला आहे तिला. हा बघा कसा खेळतोय. नुसता पसारा. काय रे ते कशाला घेतलंय? बॅट आहे ती. काय बॅट आहे? मच्छर मारतात त्याच्याने. ती खेळायची वस्तू आहे का? हा काय करतो त्याच्याने? हा आवरलं का सगळं? फायनली रेडी झाली आहे. तुझा डबा घेतली का? विसरून जाशील. जा तिथे टीव्ही जवळ ठेवलाय बघ डबा. बॅग मध्ये ठेवून दे. टाइम टेबल नुसार सगळे बुक काढलीये का? होमवर्क काय नुसतं होच म्हण. स्कूल मध्ये चांगलं लक्ष देऊन अभ्यास करायचं काव्या सांगते. मला मारतोय हा पोरगा. हे बघा मारतो का? मम्मीला मारतो. हा तिला स्कूलला जाऊ दे. पप्पा येत आहे ग. बाय कर तिला. दीदीला बाय कर. शूज घाल तोपर्यंत पप्पा येत आहे. हे बघा पिंपळगावचे मामा मामी आले तर ही काव्या स्कूलला जायला नाही म्हणते. काव्या पटकन जा. ती माझ्यामुळे थोडी नाही जाते. मग बाबांनी सांगितलं तिला नको जाऊ, माझी तब्येत बरी नाहीये, नको जाऊ. आम्ही बाबांना भेटायला आलोय, तुला भेटायला नाही आलोय. काव्या स्कूलला जा. 11 वाजले. नाही नाही मग तुला किती उठबशा काढायला लावते तुझा मास्तुरडा. बोल की. हा तर आला की नुसता तुलाच पकडतो. दुसरे कोण लागत नाही याला. काय म्हणते तब्येत आजी तुमची? काय झालं होतं? गोसावी काकांची तब्येत बरी नाही म्हणून मामा मामी भेटायला आले. मला श्वास लागत होता. श्वासच घेते. मग तुमच्या बायकोला सांगायचं ना श्वास द्या श्वास द्या. माझ्या बायकोला सांग. आता माझी बायको घरी असती तिनं लगेच नळकांड्या टाकल्यास का नाकात म्हणजे फटाफट श्वास. ओरिजिनल श्वास द्यायला सांगायचं. ओरिजिनल प्रेमाला जायला लावला असता तर पटकन तुम्ही दुखी वाढली असती. नाही काय आता सांगावं. लई बरं वाटतंय का आता? मला ते ऍडमिट केलं तुम्हाला. ऍडमिट करायच्या हिशोबानेच नेलं होतं पण मग बाकी होतं नॉर्मल. मला दम लागतोच आहे अजून गोळ्याच नाही काही केलं. मग ऍडमिट गोळ्या चालू आहे. फक्त एक गोळी चेंज केली. एक गोळी एक इंजेक्शन घ्यायचं. ते घेतला की मग श्वास बंद. त्यांना कांदा भजी द्या ना. गरम गरम शिरा, मूग डाळीचा शिरा तेच खायला कांदा भजी काय भारी केली होती. असे कांदा तुम्हाला तर माझ्या हातची भजी आवडतात. बायकोची तारीफ करते. अरे वा अरे वा. निघू का आता? निघा मग बाहेरून विचारलं असं तरी झालं असतं. गाडीतच बसलं. काव्या स्कूलला जा पहिले. तुला कोण काम करायला नाही लावलंय. सरक स्कूलला जा. आत्तू कुठे? आत्तू कुठे तुझी? कुठे कुठे दाखव मला. तर काल पप्पांना परत दवाखान्यात न्यावे लागले होते कारण की त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायचे. तर त्यांची तब्येत बिघडली होती. म्हणजे नॉर्मल होतं पण त्यांचे काहीतरी टॅबलेटमध्ये चेंजेस करून दिले डॉक्टरांनी. आता त्यांना बरं वाटतंय. त्यांना बघण्यासाठी मामा मामी आले आहे. आज मामा मामी आल्यामुळे आम्ही चिकनचा बेत केला आहे. स्वयंपाक तर रेडी झाला आहे. भात पोळी भाजी भाकरी पण केल्या आहे आणि चिकनचा रस्सा बनवला आहे. आणि त्यात सकाळी काव्या खूप हट्ट करत होती. आजी बाबा आले मी नाही जाणार स्कूलला असं म्हणायची. पण तिला कसं कसं पाठवले स्कूल. कधी आले मामा मामी? का मी आता मला झाले 49 वर्ष आणि मामीला झाले 42 वर्ष. कॉलेजला आलेलो सलोनीची फी भरायला. फी भरायला आले होते. पप्पांना भेटायला. छान झाली ग. मस्त झालं. नाहीये चिकन मस्त आली टेस्ट. मामा भाजी आवडली का? मामीने तर आवडली. पहिलेच कॉम्प्लिमेंट दिले मामीने. पप्पा तुम्हाला? ते व्हेज खाताय. बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी खाताय ते. आता पप्पा 2 दिवस झालं व्हेजिटेरियन झाले. एकदम भारी झाले. मामा मामी निघाले आता.
बाय. मुक्कामी ठेवून घेता का मामाला? हा मग राहता का मामा? येतो पण पालखी बॅग भरून घेऊन येतो. बॅग नाही आणले म्हणून चालले पिंपळगाव. मम्मीला घेऊन जाऊ भावाकडे मुक्कामी. हा त्यांना पप्पांना विचारा ना. पप्पांची परमिशन घ्या. घेऊन जाते. माझे तिन्ही पोराचे लग्न होईपर्यंत मी रिलॅक्स. रिटायरमेंटचा पैसा द्यायचा आहे म्हणजे माझ्या पोराचे लग्न होऊन जाते. रिटायरमेंटचे पैसे 10-20 लाख रुपये मस्त पैकी कुठं जायचंच नाही बा. आलं का माझं तर टेन्शन मध्ये टेन्शन अजिबात येणार नाही. मला एकदम रिलॅक्स होईल. चला बरं जाऊ का मम्मी घेऊन? यापूस टेन्शन मध्ये आले. बसून राहायचं आनंद दोघांना का? युरिक ऍसिड वाढतं जास्त खायचं त्याने का? मग हा चला येऊ का? हो हो. आता डायरेक्ट दुकानावर. हा चला येऊ का? हो हो. बाय बाय.